Hallelujah. Praise the Lord. So good evening to all, and once again I welcome all of you in the mighty name of Jesus. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावात मी स्वागत करीतो. I'm so happy to join and speak to you once again. आणि तुमच्याबरोबर जुडले जाऊन आणि पुन्हा तुमच्याशी बोलून मला खूप आनंद होत आहे. We are a family आपण एक कुटुंब आहोत in Christ. ख्रिस्तामध्ये. We all have one Father, आणि आपला एकच पिता आहे and He is the Heavenly Father. आणि तो आहे स्वर्गीय पिता. And we are all joined to Him through Christ. आणि आपण त्याच्याशी ख्रिस्ताद्वारे जुडलो गेलेलो आहोत. Praise God. You and I have the same Father. तुम्ही आणि माझा एकच पिता आहे. And that's why we are connected to one another. म्हणून आपण एकमेकांशी जोडलो गेलेलो आहोत. Though not as a blood relationship, जरी आपलं रक्ताचं नातं नसलं तरी, but this is a higher relationship पण हे त्याच्यापेक्षा महान उत्तम आहे, वरचं नातं आहे. because it is eternal. कारण ते सार्वकालिक आहे. We are going to see each other in both places, आणि आपण एकमेकांना दोन्ही ठिकाणी पाहणार आहोत, even on the earth पृथ्वीवर and also in heaven. आणि स्वर्गामध्ये सुद्धा. So this relationship will not end. आणि म्हणून हे नाते संबंध कधीच तुटणार नाहीत. The blood relationships may end रक्ताची नाती संपतील if they are not saved. जर ते त्यांचं तारण झालं नसेल. But the eternal relationship that is in Christ, पण ख्रिस्तामध्ये जे आपलं अलौकिक नातं आहे, even if we are not blood related, जरी आपण रक्ताने जुडलो नसेल तरीही this will be forever. ते कायम स्वरूपीचं आहे. Praise God. हालेलुया. That's the greatest blessing that we've received in Christ. आणि हे सर्वात मोठा आशीर्वाद आहे ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेला. You know, the Lord has come to join. आणि देव येतो आपल्याला एकत्र करण्यासाठी, जोडण्यासाठी. He always comes and joins. आणि तो येतो आणि नेहमी आपल्याला एकमेकांशी जोडतो. He is not the one who separates. आणि तो असा परमेश्वर नाही की तो लोकांना वेगळं He is करतो. not the one who breaks. तो असा परमेश्वर नाही की तो तोडतो. No, he is the one who joins. तो आहे जोडणारा. He is the one who collects everything together. तो सगळ्यांना एकत्र करतो. He is the one who reconciles. तो समेट घडवून आणतो. Praise God. He does wonderful things. तो महान कृत्य He is करतो. not the one who destroys. आणि तो नाहीये जो नाश करतो. He is not the one behind the separation of families. आणि कुटुंबाचं वेगळं होणं त्याच्या मागे देव He नाही. is not the one who takes children away from the family, from the parents. आणि पालकांपासून लेकरांना वेगळं करणारा देव नाही. He is the one who brings children to the parents. उलट तो परमेश्वर लेकरांना त्यांच्या आई वडिलांकडे घेऊन येतो. He is the one who brings the wife to the husband. तोच आहे जो पत्नीला पतीकडे घेऊन येतो. Praise God. हालेलुया. That's what Jesus does. आणि हेच तर येशू ख्रिस्त करतो. We blame God for everything that goes wrong in our life. आणि आपण काय करतो, प्रत्येक वाईट घडणाऱ्या, चुकीचं घडणाऱ्या आपल्या जीवनातल्या गोष्टींना दोष देण्यासाठी देवाकडेच पाहतो. And we question God. आणि आपण देवालाच प्रश्न विचारतो Why, God, you did it? की परमेश्वरा तू हे का केलं, As if the Lord was behind it. जसं काय त्या सर्व घटनेच्या मागे परमेश्वर आहे. No. नाही. You know, many times our prayers are not in line with God's word. आणि अनेकदा आपल्या प्रार्थना ज्या आहेत ते देवाच्या वचनाला धरून त्याच्या रांगेत नसतात. And that's why we don't receive anything from God. आणि म्हणून आपण देवाकडनं काहीच मिळत नाही आपल्याला. Our prayer must be in line with God's word. आपल्या ज्या प्रार्थना आहेत ते देवाच्या वचनाच्या रांगेत असाव्या. Amen. Amen. And the most important thing in this life is, आणि या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, whilst we are on this earth, जसं आपण या पृथ्वीवर आहोत, to know God in the Bible, through the Bible way. आणि आपण पवित्र शास्त्रानुसार देवाला जाणलं पाहिजे. You know, God told me one thing yesterday. आणि एक गोष्ट देवाने मला काल सांगितली. God says, don't know me by your experiences. देव म्हणाला की तुला येणाऱ्या अनुभवातून तू मला जाणू नकोस. Don't paint a picture about me through what you experienced. आणि तू अनुभव जो घेतला त्याच्याद्वारे माझं पिक्चर तुझ्या मनात उभं करू नकोस. God says, know me by the Bible way.
आणि देव म्हणाला की पवित्र शास्त्रानुसार तू मला जाण. That's where you'll be able to paint the right picture about me. आणि मग त्यानुसार तू माझं एक खरं खुरं चित्र उभं कर. Amen. प्रतिमा उभी कर. Praise God. So know God the Bible way. आणि म्हणून देवाला वचनाद्वारे जाणा. Not by what you felt, you experienced. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यातून त्याची प्रतिमा उभी करू नका. You know, Moses and the whole Israelites, आणि मोशे आणि पूर्ण इस्रायली लोक they experienced the mighty things of God देवाच्या महान कृत्यांचा त्यांनी अनुभव घेतला. right before their eyes. त्यांच्या उघड डोळ्यांनी They saw the glory and the power of God. त्यांनी देवाचा गौरव आणि सामर्थ्य पाहिलं. That was their experience. तो त्यांचा अनुभव होता. But that experience could not, help many of them. पण तो जो अनुभव होता तो त्यांना कामी आला नाही. Even if they saw great things in their life, जरी त्यांनी अनेक महान गोष्टी त्यांच्या जीवनात पाहिल्या, yet they blamed God. तरी त्यांनी देवाला दोष दिला. When Moses brought them out of Egypt, जेव्हा मोशेने त्यांना मिस्रातून बाहेर आणलं and when they were standing before the Red Sea, आणि ते जेव्हा त्या लाल समुद्राच्या पुढे उभे होते, they were blaming God. ते देवाला दोष देत होते. They were blaming Moses. ते मोशेला दोष देत होते. They saw the pillar of fire. त्यांनी तो अग्नीचे खांब पाहिले. They saw the cloud. त्यांनी ते मेघ पाहिले. They saw all those things with their physical eyes, which we have not seen with our physical eyes. आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले नाही असे सर्व कृत्य देवाची त्यांनी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. Yet those experiences did not add any knowledge of God to them. पण त्या अनुभव त्यांच्या ज्ञानामध्ये काही भर घालू शकला नाही About God. देवाबद्दल. So they were trying to know God by their experiences. म्हणजेच काय की त्यांच्या अनुभवातून ते देवाला जाणत होते. Though God may unveil some things when He does. आणि जरी देव काही कृत्य करतो, काही गोष्टी करतो, तो स्वतःला त्याच्याद्वारे प्रकट करत असतो. But that's not the only way. पण तोच एक मार्ग नाही. The best way God put आणि सर्वात उत्तम मार्ग देवाने काय दिला is to know Him by His word. की त्याच्या वचनाद्वारे त्याला जाणावं. Praise God. Hallelujah. And when you go by the word way, आणि जेव्हा तुम्ही वचनाच्या मार्गाने जाता, good experiences will follow. आणि चांगले अनुभव मग तुम्हाला येतील. You will तुमच्या have मागे those येतील. experiences that God wants you to experience. आणि जे देवाला तुम्हाला द्यायचे अनुभव ते तुम्ही पाहताल मग तुमच्या जीवनामध्ये. Praise God. अनुभवताल. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला काय in the सांगतं? book of Exodus, निर्गमच्या पुस्तकामध्ये the Lord says, I will fight for you. की मी तुमच्यासाठी युद्ध लढेन. I will fight for you. मी तुमच्यासाठी युद्ध लढेन. When Moses brought the Israelites out, जेव्हा मोशेने मिस्रातून त्या इस्रायली लोकांना बाहेर आणलं, before that, त्याच्या अगोदर the Lord tells Moses देवाने मोशेला काय सांगितलं? that Moses, I am going to send you to Egypt to set the Israelites free. आणि मी तुला त्या मिस्रामध्ये पाठवणार आहे इस्रायली लोकांची सुटका करण्यासाठी. And you are going to do wonders in the land of Egypt. आणि तू त्या मिस्रामध्ये अनेक महान कृत्य करशील, अद्भुत कृत्य करशील. But he says, Lord, I am not very good in speech. आणि तो काय म्हटला की मी तर नीट बोलू सुद्धा शकत नाही. Maybe I'm not the one that you should send. आणि तो मी नाहीये ज्याला तू पाठवावा असं मला वाटतं. Maybe you send someone else. तू इतर कोणालाही पाठवू शकतोस. I think they will not hear me. कदाचित ती लोक माझं ऐकणार नाहीत. They will not believe in what you tell me. आणि जे तू मला सांगितलं, ते मी जर त्यांना सांगितलं तर ते त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, ते ऐकणार नाहीत. And who am I that you are choosing me? आणि मी कोण आहे की तू माझी निवड And there were करावी. many things that अशा अनेक गोष्टी तो बोलला. God said, देव म्हणाला, whatever reasons you may give me, जे काही तू कारण मला दिली असशील I'm still sending you. तरी मी तुलाच पाठवणार. When God chooses you, जेव्हा देव तुमची निवड करतो, you may go back and tell many things to God. Lord, it's not me. It's not possible. आणि मग तुम्ही जाऊन अनेक गोष्टी देवाला म्हणताल की मी नाहीये देवा, तो मी नाहीये, मला नाही. Maybe I don't have that ability.
माझ्याकडे ती कुवतच I नाही, can't speak. मी बोलू शकत I'm नाही, not that strong. मी तेवढं बळकट नाही, I'm not a very prayerful person. आम्ही काही प्रार्थनाशील व्यक्ती नाही. When God chooses you, He chooses you. जेव्हा देव तुमची निवड करतो तो तुम्हाला निवडतो. When God sends His word to you to do, He sends that word to you for you to do it. आणि जर देव तुम्हाला काही करण्यासाठी पाठवतो त्याचा शब्द, त्याचा अर्थ तो तुम्हीच करायचा आहे. Praise God. There is no replacement for you. आणि त्याच्यासाठी दुसरा कुठला व्यक्ती नाही, तुमची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. Moses could not be replaced by anyone. आणि मोशेला कोणीही रदबदली करू शकलं नाही त्याची. When it was Moses to be going to Egypt, it was Moses to go to Egypt. आणि जर मोशे जाणार मिस्रामध्ये तर मोशेच जाणार. Praise God. When God sends you for a particular assignment, आणि जर कुठल्या कामासाठी देव तुम्हाला पाठवतो, when God chooses you for something, आणि देवाने तुमची निवड केली आहे He कशासाठी, has not chosen any alternative. मग तो कुठलाही दुसरा अपवाद त्याच्यासाठी शोधत नाही, दुसरा व्यक्ती He has शोधत only नाही. one in His mind. आणि मग त्याच्या मनामध्ये तो एकच व्यक्ती That आहे, is you. तो म्हणजे तुम्ही. That means that plan is specifically for you. याचाच अर्थ तो योजना तुमच्यासाठीच आहे. Praise God. आमेन. God is not worried about your weaknesses. आणि देवाला तुमच्या अशक्तपणाची काळजी He नाही, is not worried about what your current condition is. आणि तुमची परिस्थिती आता काय आहे त्याची त्याला चिंता नसते. Whether you're a good speaker or not. तुम्ही चांगले वक्ते आहात की नाही, Whether you're knowledgeable or not. तुमच्याकडे ज्ञान आहे की नाही, Whether you're able to pray or not. तुम्ही प्रार्थना करू शकता की नाही, That is not God is worried about. या सर्व गोष्टींची चिंता देवाला नाही. The question is पण प्रश्न हा आहे, whether you will say yes to God. तुम्ही देवाला हो म्हणताय की नाही. When you say yes to God, जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणता, then He will make you. मग तो तुम्हाला तयार You know, करेल. He told Peter, त्याने पेत्राला सांगितलं He said, Peter, follow me. की पेत्रा तयार राहा, Follow me. माझ्या मागे ये And I will make you. आणि मी तुला तयार करेल. Peter just had to respond to Jesus. आणि पेत्राला फक्त येशू ख्रिस्ताला प्रतिसाद द्यायचा होता. The making was Jesus' work. आणि तयार करणं हा येशू ख्रिस्ताचा भाग आहे. Jesus did not tell Peter, make yourself and then come. आणि असं तो बोलला नाही येशू ख्रिस्त त्याला की तू तयार हो स्वतः आणि स्वतःची तयारी कर मग माझ्या मध्ये. He didn't say, Peter, become strong in the knowledge. आणि तो बोलला का तर पेत्र खूप ज्ञानी होता असं Become नाही. prayerful. तो आता प्रार्थनाशील होईल, Fast and pray. उपास प्रार्थना कर And then come to me. आणि मग माझ्या मागे ये. No. नाही. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला, Peter, पेत्रा, Andrew, आंद्रिया, however you are, तुम्ही कसे असा, just follow me. माझ्या मागे या. When you follow me, जेव्हा तुम्ही माझ्या मागे येता, when you go by my word, जेव्हा तुम्ही माझ्या वचनाला धरून when you जाता, respond to my call, जेव्हा तुम्ही माझ्या पाचारणाला प्रतिसाद देता, I will make you. मी तुम्हाला तयार करेन. Making is my job. तयार करणं माझं काम आहे. Making you ready and prepared is my job. तुमची तयारी करणं, तुम्हाला तयार करणं हे माझं काम आहे. I just need your cooperation. मला फक्त तुमची सहभागिता हवी आहे. How? सहकार्य हवं आहे. How? कसं? Just come behind me. फक्त माझ्या मागे Just या. walk by my word. फक्त माझ्या वचनाला धरून चाला And I will start making you. आणि मग तुम्हाला मी तयार करायला सुरुवात And करेन. that's what God told Moses. आणि हेच तर देवाने मोशेला सांगितलं. Moses, I just need your response, yes. आणि मोशे मला फक्त तुझा प्रतिसाद हो मध्ये And हवा आहे. finally, when Moses responds to God, आणि जेव्हा मोशे देवाला हो म्हणाला, God starts equipping him. आणि मग देवाने त्याला भरायला सुरुवात केली, He त्याची starts तयारी preparing करायला him. सुरुवात केली. You know, the first thing सर्वात पहिलं God tells Moses, देवाने मोशेला काय सांगितलं, when I give you my call, जेव्हा मी माझं बोलावणं तुला देतो, पाचारण देतो, when I called you for my assignment, आणि जेव्हा मी माझ्या कामासाठी तुला बोलावतो, it is a heavenly call. तो स्वर्गीय पाचारण आहे, स्वर्गातून आलेलं बोलावणं It आहे. is not an earthly ministry. ही काय कुठली पृथ्वीवरची सेवा नाही. When God has called you, He has not called you for an earthly assignment. आणि जेव्हा देव बोलवतो तेव्हा तो कुठल्या
पृथ्वीवरच्या कामासाठी तुम्हाला He नाही didn't बोलवत. say, okay, I'm giving you land, do farming. That's not the तो call. असं म्हणत नाही की मी तुम्हाला एक जागा देतो, आता तिथं तुम्ही शेती करा. He didn't say, oh, I'm going to give you a good job. Oh, now be at that job and do nothing. That's not the call. तो असं म्हणत नाही की मी तुम्हाला एक छान जॉब देतो, तिथं आता तुम्ही जॉब करा, सेवा करा, तिथेच राहा. It's a heavenly call. तो स्वर्गीय पाचारण असतं. And this heavenly call is equipped with heavenly authority. आणि तो स्वर्गीय जो पाचारण आहे तो स्वर्गीय गोष्टींनी भरलेला असतो. Heavenly authority. अधिकारांनी भरलेला आहे स्वर्गीय. It is from heaven. ते स्वर्गापासून आहे. You know, when God told him, go to the palace of Pharaoh. आणि जेव्हा देवाने मोशेला सांगितलं त्या फारोच्या महालाचा, Before he goes, अगोदर जाण्या अगोदर God asks Moses, देवाने मोशेला विचारलं, Moses, मोशे, what is there in your hand? की तुझ्या हातामध्ये काय आहे? Moses was a shepherd man. आणि मोशे हा मेंढपाळ होता. He was having some sheep with him. आणि त्याच्या बरोबर मेंढरं होती. And he was always used to carry the staff, the आणि rod. त्याच्या हातामध्ये नेहमी ती काठी असायची. So God says, देव म्हणाला, Moses, what is it in your hand? मोशे तुझ्या हातामध्ये काय आहे? He says, Lord, there's a rod in my hand. तो म्हणाला, माझ्या हातामध्ये एक काठी आहे. You know, the things that you have, ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, you may have seen those things as of no value. तुम्ही त्या गोष्टींकडे काही किंमत नाही असं बघितलं असेल, You तुम्हाला may त्याची काही किंमत you may नसेल. have ignored those things. You may think, oh, what is the value of these things? आणि तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असेल, तुम्ही म्हटलं असेल याची काय किंमत आहे. You know, Moses carried that rod everywhere he went. आणि जिथे कुठे मोशे जायचा तो ते काठी घेऊन जायचा. It was a habit for Moses to take that त्याच्यासाठी rod. ती सवय झाली होती. It was like a nominal thing. त्याच्यासाठी ती सर्वसाधारण गोष्ट होती. No one would have even noticed that. कोणीही ते पाहिलं नव्हतं, कोणी ते नोटीस सुद्धा केलं Even नव्हतं. Moses would not have realized that. कोणाच्या त्या लक्षातही आलं नव्हतं आणि त्या मोशेच्याही ते कधी लक्षात आलं नाही. But God saw something in that hand of Moses. पण देवाने ते पाहिलं, मोशेच्या हातात काहीतरी You आहे. know, that is how God does. आणि असंच देव करतो. You know, His grace is so wonderful. त्याची कृपा एवढी छान आहे, It works, in simple ways. ती एकदम साधारण रीते काम करते. God told Moses, देवाने मोशेला सांगितलं, the rod which is in your hand, जी काठी तुझ्या हातामध्ये आहे, I'm going to use that rod. मी त्या काठीचा वापर करेन. And I'm going to put my authority, heavenly authority in that rod. आणि मी माझे स्वर्गीय जे अधिकार आहेत ते त्या काठीमध्ये घालेल. Praise God, Moses had something in his hand. आणि देवाची स्तुती असो की मोशेच्या हातात काहीतरी होतं. You know, praise God that there are some things that God has put in our lives that God is going to use to put His supernatural authority in it. आणि देवाची धन्यवाद की काहीतरी आपल्या हातामध्ये आहे किंवा त्याच्या हातामध्ये होतं की जेणेकरून त्याचे स्वर्गीय जे अधिकार सर्व ते त्याने त्याच्यामध्ये टाकले. You know, even you have something. तुमच्याकडे पण काहीतरी आहे. You have many things that God gave you. आणि अनेक गोष्टी देवाने तुम्हाला दिल्या त्या You may तुमच्याकडे think आहेत. it is of no value. तुम्ही असं म्हणत असताल की त्या गोष्टींना काही किंमत नाही. You may think that the world may not value that thing. आणि तुम्ही असं म्हणत असाल की जगासाठी त्या किमती नाहीयेत, Even त्याला काही किंमत नाहीये. Even if it is in your eyes, you may not have valued it. आणि तुमच्या नजरेत सुद्धा त्या गोष्टींना कधी किंमत नसेल. But God is going to put a supernatural value to those things. पण देव त्या गोष्टींमध्ये ती अलौकिक ती किंमत घालतो, ते अधिकार टाकतो. Praise God. हालेलुया. No one thought, even Moses never thought that God would use my simple rod. आणि मोशेने पण कधी विचार केला नसेल की ही माझी साधारण काठी आहे, देव त्याचा वापर करेल. And he says, go into the palace. आणि तो म्हणाला, जा त्या महलामध्ये. But before he went, आणि अगोदर जाण्याच्या अगोदर God showed him some demonstrations. देवाने त्याला काहीतरी सादर करून दाखवलं. God says, show that rod to me. देव म्हणाला, ती काठी मला दाखव. And put it down on the floor. आणि ती त्या जमिनीवर टाक. The moment he puts that down, आणि ज्या क्षणी मोशेने ती काठी त्या जमिनीवर ठेवली, it turned into a serpent. ती त्या सर्पामध्ये बदलली. And the moment it became a serpent, Moses ran away. आणि ज्या क्षणी ती काठी त्या सर्पामध्ये बदल झाली, मोशे पळून गेला. He was scared. तो घाबरला.
You know why that rod became a serpent? तुम्हाला माहिती आहे का ती काठी त्या सर्पामध्ये का बदलली? The first thing that God does is, सर्वात प्रथम देवाने काय केलं? now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. When you get saved, जेव्हा तुमचं तारण होतं, the first thing that God gives you is authority over all the powers of Satan. आणि तो प्रथम तुम्हाला काय देतो तर सर्व त्या अधिकार तुमच्यामध्ये तो देतो. All the power of the devil. आणि सैतानावरचे सर्व अधिकार तो तुम्हाला देतो. Moses' rod became a serpent. आणि मोशेची जी काठी होती ती सर्पामध्ये बदलली. You know why it became a serpent? तो एक का त्या सर्पामध्ये बदलली? Because कारण the crown of Pharaoh's जो फारोचा जो मुकुट होता, राजमुकुट, in the crown there always used to be a serpent symbol, आणि त्याच्यामध्ये त्या सापाची एक प्रतिमा नेहमी असायची, which is a symbol of his authority and power. आणि ते प्रतिमा काय दर्शवत होती की त्याचे अधिकार, त्या फारोचे अधिकार. So it means याचाच अर्थ when God says throw your rod down, की देवाने जेव्हा मोशेला सांगितलं की तुझी काठी त्या जमिनीवर फेक, it will become a serpent, ती सर्पामध्ये बदलली, lift it up by its tail, आणि तिला त्या सापाला त्याच्या शेपटीने उचल, and it will become a rod back. आणि मग ती पुन्हा त्या काठीमध्ये बदलेल. It means God says, I am giving you authority of all the power of Pharaoh. याचाच अर्थ देव मोशेला सांगत होता की फारोचे जेवढे काही अधिकार आहेत ते मी तुला देत आहे. Everything that the Pharaoh does, your rod will nullify it. आणि जे काही फारो करेल तुझी काठी ते सर्व रद्द करेल. Praise God. You know, God gave you that authority when you came to Christ. आणि देव तुम्हाला हे सर्व अधिकार देता जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये येता. You become a trampler of all serpents and scorpions. आणि तुम्ही सर्व साप आणि विंचूंना तुडवण्याचा अधिकार तुम्हाला देव देतो. That's the first thing God gives. आणि ही सर्वात पहिली गोष्ट जे देव तुम्हाला देतो. The highest authority. सर्वात उच्च असं अधिकार. This authority over the devil आणि ही अधिकार सैतानावरचा is a part of the overall authority. तो त्यातला एक भाग आहे. ज्या सर्व अधिकार तुम्हाला दिला जातो त्यातला हा एक भाग आहे. It's a part of the overall spiritual authority. सर्व जे आत्मिक अधिकार आहे त्यातला एक हा भाग आहे. My personal experience says माझा स्वतःचा अनुभव काय सांगतो, स्वानुभव आहे माझा, it is the lowest in the overall authority. सर्वात खालचा आहे या सर्व अधिकारांमध्ये. That means the devil is not a big factor in our lives. याचाच अर्थ सैतान आपल्या जीवनामध्ये काहीही मोठा भाग नाही. The authority over the devil's power, आणि सैतानावरचे जे काही सामर्थ्य आहे, it is the lowest authority in the overall authority. आणि सर्व अधिकारांमध्ये तो सर्वात खालचा अधिकार आहे. And we are scared of the devil. आणि आपण त्या सैतानाला घाबरतो. We are scared of demons. आपण त्या दुरात्म्यांना घाबरतो. We are scared of what he does. आणि तो काय करतोय त्याला आपण घाबरतो. God says in my chart he is the lowest. आणि माझा जो तक्ता आहे त्याच्यात सर्वात खाली तो आहे The सैतान. devil has got no value in my sight. आणि माझ्या नजरेत त्या सैतानाला काही किंमत नाहीये. God says I am giving you authority over all that. आणि देव म्हणतो या सर्वांवर मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. Praise God. हालेलुया. And when God tells Moses, put your rod and pick it up by its tail again, that means God says he is in your hand. आणि जेव्हा मोशेला देव सांगतो की ती काठी त्या जमिनीवर टाक आणि पुन्हा ती त्याच्या शेपटीच्या बाजूने उचल, याचा अर्थ देव सांगतो की फारोचे सर्व अधिकार आता मी तुला दिलेले आहेत. That means whatever is there in his crown, याचाच अर्थ त्या फारोच्या राजमुकुटामध्ये जे काही होतं, whatever authority or power he possesses, आणि जे काही अधिकारां सामर्थ्य त्याच्याकडे आहे, your rod will overpower all these things. आणि मग तुझी जी काठी आहे ती त्याच्यापेक्षा उच्च असेल. Praise God. हालेलुया. In Christ you have received power ख्रिस्तामध्ये तुम्हाकडे सामर्थ्य आहे. over all the power of Satan. सैतानाच्या सर्व सामर्थ्यावर तुमच्याकडे उच्च सामर्थ्य आहे. And nothing आणि काहीही will hurt you. तुम्हाला बाधणार नाही. Praise God. हालेलुया. And God says, आणि देव म्हणाला,
I'm going to send you with that power. मी तुला त्या सामर्थ्याने पाठवेल. God is telling us, I'm sending you with that power and authority in the world. आणि देव आपल्याला सुद्धा सांगत आहे त्याच अधिकाराने सामर्थ्याने मी तुम्हाला या जगामध्ये पाठवत आहे. Nothing shall harm you. काहीही तुम्हाला बाधणार नाही. No power of Satan will harm you. सैतानाचं कुठलंही सामर्थ्य, कुठलंही बळ तुम्हाला बाधणार If you are नाही. conscious of my authority with you. आणि जर तुम्ही जे अधिकार मी तुम्हाला दिले त्याच्या जाणीवेत राहताल तर. And whole Israelites was brought out. आणि पूर्ण इस्रायली लोक त्या मिश्रातून बाहेर आले. And they all followed Moses. आणि ते सर्व मोशेच्या मागे गेले. Praise God. They were saved. त्यांचं तारण झालं. They were saved with power. ते त्यांच्याकडे सामर्थ्य आलं. They were saved with power. त्यांचं तारण झालं सामर्थ्याने. Moses brought them out with power. मोशेने त्यांना सामर्थ्याने बाहेर काढलं. Salvation came to the Israelites. आणि तारण त्या इस्रायलींकडे आलं. What is salvation? आणि तारण म्हणजे काय? मग Simple. सर्वात सोपं. Deliverance. सुटका. Deliverance from evil. दृष्टापासून सुटका. Deliverance from sin. पापापासून सुटका. Deliverance from sickness. आजारांपासून सुटका. Deliverance from slavery. गुलामगिरीतून सुटका. Deliverance from curses. शापातून सुटका. Deliverance from all the sadness and pain. सर्व दुःख त्रासातून सुटका. That is the meaning of salvation. हे आहे तारणाचा व्याख्या. Praise God. अर्थ. Salvation means आणि तारण म्हणजे to receive healing, आरोग्य मिळवणे, forgiveness, क्षमा, power, सामर्थ्य, authority, अधिकार, God kind of life. देवाप्रतीचं जीवन. And they all received that. आणि ते सर्व त्यांना They मिळालं. all walked out. आणि ते त्या मिस्रातून बाहेर आले. And Pharaoh and all his army just kept watching them. आणि फारो आणि त्याचं सैन्य फक्त हे पाहत राहिले. When God brings you out, जेव्हा देव तुम्हाला बाहेर काढतो, the devil is only a spectator. मग जो सैतान आहे तो फक्त दर्शक म्हणून असतो. The demons are only spectators. आणि दुरात्मे फक्त दर्शक असतात. They will not do anything. ते तुम्हाला काहीही करू शकत नाही. Praise God. Hallelujah. And they all walked out. आणि ते सर्व बाहेर आले. And they came to a place आणि मग ते अशा जागी आले where the road was blocked with a big sea. जिथे त्यांचा मार्ग त्या समुद्राने अडवलेला होता. Now listen to this very carefully what I'm telling you. लक्षपूर्वक ऐका. They came to a place ते अशा जागी आले where in front of them was a big sea. जिथे त्यांच्या पुढे मोठा समुद्र होता. And later on Pharaoh said, आणि नंतर फारो म्हणतो, I will not let them go like that. मी त्यांना असंच जाऊ देणार नाही. They were with me for so many years. ते इतके वर्ष माझ्या बरोबर होते. They were in my slavery. ते माझ्या गुलामगिरीत होते. How will I let them go easily? आणि मी असं सहज त्यांना जाऊ देणार नाही. I will get them back. मी त्यांना पुन्हा आणेल. That was his plan. ही त्याची योजना होती. That's how the devil plans. आणि असंच सैतान सुद्धा योजना आखतो. They are my people. ते माझी लोक आहेत. How did they go in Christ? ते कसे ख्रिस्तामध्ये जाऊ शकतात? How did they get saved? त्यांचं तारण कसं होईल? They are my people. ते माझी लोक I आहेत. will not let my authority be broken upon them. आणि माझा अधिकार त्यांच्यावरचा मी तोडणार नाही. I will see that they come back to me. मी पाहून घेईल की ते पुन्हा माझ्याकडे येईल. I will see that they are come back to my slavery again, आणि मी पाहून घेईल की ते पुन्हा माझ्या गुलामगिरीत येतील. in my bondage again. माझ्या बंधनात. And I will make them serve me. आणि मी त्यांना माझी सेवा करायला पुन्हा लावेन. That's what the devil plans for आणि God's people. असंच सैतान सुद्धा देवाच्या लेकरांविषयी योजना आखतो. But it is all of no use. पण ह्याचा काहीही उपयोग नाही. Because we have come out with God's salvation. आपण देवाच्या तारणाने बाहेर आलेलो It is आहोत. God who brought us out. जो देव आहे त्याने आपल्याला बाहेर It is काढलेला His आहे. grace that has set us free. देवाच्या कृपेने आपल्याला मुक्त केलेलं आहे. It is His grace that has healed us. त्याच्या कृपेने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे. It is the grace that has set us free from every bondage. आणि त्याची कृपाच आहे ज्याने आपल्याला सर्व बंधनातून सुटका दिलेली आहे. Praise God. We all came out by His power. आपण त्याच्या सामर्थ्याने बाहेर आलेलो And आहोत. that's why the Lord says आणि म्हणून देव म्हणतो in Exodus 14, verse 14, He says, the Lord will fight for you. आणि मग निर्गम 14:14 ते म्हणतो
की परमेश्वर तुझ्यासाठी लढेल. That's what the Lord is telling. I will fight for you. आणि हेच तर देव आपल्याला सांगत आहे I की मी will fight for तुमच्यासाठी you. लढेल, Because I brought you out. कारण मी तुम्हाला बाहेर आणलेला आहे. I brought you into my salvation. मी तुम्हाला माझ्या तारणामध्ये घेऊन आलेलो आहे. So the fight is mine, not yours. आणि म्हणून युद्ध माझं आहे, तुमचं नाही. But you need to cooperate with me, the Lord says. पण तुम्ही माझ्या बरोबर सहकार्य केलं पाहिजे. How will you cooperate with God? तुम्ही देवाबरोबर कसं सहकार्य करू शकता? Verse 14 says, 14 मध्ये You shall hold your peace, शांत राहण्या वाचून तुम्हाला काहीच and करावे you लागणार shall नाही. be at rest. आणि तुम्ही विश्रांतीमध्ये राहा. You need to hold your peace, the Lord says. देव म्हणतो तुमच्या शांती जी आहे तुमच्यातली तिला धरून राहा. Don't be disheartened or don't be disturbed. आणि विचलित होऊ नका, अशांत होऊ नका. When the devil brings a kind of an army against you, he says, don't be distracted, be at peace. आणि देव आपल्याला सांगत आहे, सैतान जरी त्याचं सैन्य घेऊन तुमच्या विरुद्ध आला तरी तुमची शांती तुम्ही गमावू नका, शांत उभं राहा, विचलित होऊ नका. Praise God. He says, Hallelujah. be at rest. तुम्ही त्या शांतीमध्ये राहा. What is Christ? आणि ख्रिस्त काय आहे? It's a place of rest. ते आहे शांतीची जागा. It's a place of peace. शांतीची जागा आहे ती. When you're conscious of that आणि जेव्हा तुम्ही या जाणीवतेत राहता and you remain in the peace आणि तुम्ही त्या शांतीमध्येच राहता, without being disturbed, विचलित न होता, without being under pressure and tensions, कुठल्याही दबावामध्ये टेन्शन मध्ये न येता, then you know what will happen? मग तुम्हाला माहितीये का काय घडतं? God says, I will fight for you. देव म्हणतो मी आता तुमच्यासाठी युद्ध लढेल. Then you are letting me fight. मग तुम्ही मला लढण्याची परवानगी देताय. When you start getting distracted, पण जेव्हा तुम्ही विचलित व्हायला सुरुवात when you करता start losing your peace, आणि तुम्ही तुमचं शांती गमावता, it's like you're trying to battle. याचा अर्थ की तुम्ही तिथं लढत आहात. No, you need to stop your battle नाही, तुम्हाला तुमचं युद्ध थांबवायचं and आहे let God fight the battle. आणि देवाला ते लढू द्या. Praise God. हालेलुया. And God says, I will fight on your behalf. आणि देव म्हणतो तुमच्या वतीने मी लढेन. And Moses, when he goes to God, says, Lord, now what to do? आणि मग मोशे देवाकडे जाऊन म्हणतो आता काय मी करू? There is a big vast sea before me. माझ्या पुढे तर एवढा मोठा समुद्र आहे The army of enemy behind me. आणि शत्रूचं सैन्य माझ्या मागे आहे. God says, Moses, आणि देव म्हटला मोशे, did you forget? तू विसरलास का I used your rod. की तुझी ती काठी आहे तिचा वापर कर? Did you forget तू विसरलास का that my authority is in your rod? की माझा अधिकार त्या काठीमध्ये आहे? Did I not show you how my power works? आणि मी तुला दाखवलं नाही का माझं सामर्थ्य कसं काम करतं ते? Why are you coming to me and crying आणि का तू माझ्याकडे येत आहेस आणि रडत आहेस like a small child? लहान लेकरासारखं? Stop crying, the Lord told Moses, रडणं थांबव असं देव and म्हणाला. lift up that rod again. आणि पुन्हा ती काठी उचल. God reminds us many times. देव अनेकदा आपल्याला आठवण करून देतो. You have forgotten तुम्ही विसरला आहात my authorities in your life. माझे अधिकार तुमच्या जीवनातले. Have you forgotten the power that I showed you in the past? आणि जे सामर्थ्य मी तुम्हाला तुमच्या भूतकाळात दाखवलं ते तुम्ही विसरलात का? Did you forget the healing that I gave you? जे आरोग्य तुम्हाला मी अगोदर दिलं ते तुम्ही विसरलात का? Did you forget the benefits of my salvation? तुम्ही माझ्या तारणाचे जे अधिकार आहेत, आशीर्वाद आहेत ते तुम्ही विसरलात का? Don't forget. तुम्ही विसरू नका. God is not changed. देव काय बदललेला नाही. He is still the same. तो सारखाच आहे. You are still in the salvation of God. तुम्ही अजूनही देवाच्या तारणामध्ये आहात. Salvation is not one time experienced, dear brothers and sisters. आणि तारण म्हणजे एक वेळेस आलेला अनुभव नाही. It is lifelong. ते पूर्ण आयुष्यभर आहे. You will see the benefits of salvation lifelong. आणि तारणाचे अनेक फायदे तुम्ही पूर्ण जीवनामध्ये अनुभवताल. Praise God. Hallelujah. Not at the time when you receive the Lord Jesus. आणि फक्त येशू ख्रिस्ताला स्वीकारला तेव्हाच तुम्हाला तर फायदा मिळेल असं नाही. You have actually entered into salvation through born again. आणि तुमचा नवीन जन्म होतो म्हणजे तुम्ही त्या तारणामध्ये प्रवेश करताय. Praise God. And that's going to be a lifelong experience. आणि तो तुमचा पूर्ण जीवनभराचा अनुभव असेल. Praise God. हालेलुया. And when the Lord said, Moses, lift up your rod. आणि जेव्हा देवाने म्हणाले मोशेला की तुझी काठी उगार आता.
When you start using your authority, जेव्हा तुम्ही तुमचा अधिकार वापरायला सुरुवात करता, let me tell you what happens. मला सांगू द्या की तेव्हा काय घडतं. When you lift up your hands, जेव्हा तुम्ही तुमचे हात उंच करता, when you start praising God, जेव्हा तुम्ही देवाची स्तुती आराधना करायला सुरुवात when करता, you start using God-given authority, जेव्हा देवाने दिलेल्या अधिकारांचा तुम्ही वापर करता, there are changes in the spiritual realm. तिथे त्या आत्मिक जगतामध्ये काहीतरी घडायला सुरुवात होते Something begins to move. आणि काहीतरी तिथे हालचाल होते. Your angels start getting activated. तुमचे जे दूत आहेत ते सक्रिय व्हायला सुरुवात होते They start their ministry towards you. आणि ते तुमची सेवा करायला सुरुवात करतात. Unless you move, जोपर्यंत तुम्ही हालत नाही they will not move. ते हलणार नाही. If you sit doing nothing, आणि जर तुम्ही तसेच बसलात काहीही न they will करता, not be able to minister to you. मग ते तुमची सेवा करू शकत नाही. When Moses lifted up his rod, जेव्हा मोशेने त्याचा काठी उगारली and he also lifted up his hand आणि त्याने त्याचा हात उंच केला with authority and praise, आणि स्तुती आराधना आणि अधिकाराने त्याने the दोन rod हात shows त्याचे उंच authority. केले. तो जो काठी आहे ते अधिकार दर्शवतो His hand showed the hand of praise. आणि त्याचा हात ती स्तुती आणि आराधना दर्शवते. What happened? मग काय घडलं? Verse 19 says, 19व वचन, the angel that was with Israelites, आणि जो दूत त्या इस्रायली लोकांबरोबर होता, which was in front of them, जो त्यांच्या समोर होता, changed its position. त्याने त्याची जागा बदलली. It started moving. तो हालायला सुरुवात झाली It त्याची. went between the army of Pharaoh and the Israelites. आणि तो जे सैन्य होतं फारोचं त्यांच्या आणि या इस्रायली लोकांच्या मध्ये जाऊन उभा गेला. When you start using authority, जेव्हा तुम्ही अधिकाराचा वापर करता, God-given authority, देवाने दिलेल्या the अधिकारांचा, angels start moving. ते दूत हालायला सुरुवात करतात. Angels have been assigned to you. आणि दूतांना तुमच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. There are angels with you. दूत तुमच्या बरोबर आहेत. You have not seen them, तुम्ही त्यांना पाहिलं but नसेल, they are there. पण ते तिथे आहेत. Your consciousness of authority will make them move. आणि अधिकारांच्या प्रती जाणीवता त्यांना सक्रिय करेल. And they will take their positions आणि मग ते त्यांची जागा घेतील. between you and the enemy. तुमच्या आणि शत्रूंच्या मध्ये मग ते त्यांची जागा घेतील. That's what happened with Israelites. आणि हेच तर इस्रायली लोकांबरोबर घडलं. The pillar of fire moved at the back. आणि तो मेघस्तंभ होता तो हलून The cloud went behind. आणि तो मेघ मागे गेला. And what happened? आणि काय घडलं? For them it was light. त्यांच्यासाठी ते, For the Israelites it was a light. इस्रायली लोकांसाठी तो प्रकाश होता. But for the enemy for the Pharaoh and his army it became darkness. पण इस्रायली लोकांसाठी तो प्रकाश होता, पण जे फारोचं सैन्य होतं आणि फारो होता त्याच्यासाठी अंधकार झाला. They could not see them. ते काहीच बघू शकले नाही. That's what God does. आणि हेच तर देव करतो. He मग protects you in such a way that the enemy is not able to trace you. आणि देव तुमची संरक्षण असं करतो की शत्रू तुम्हाला पाहूच शकणार नाही. Praise God. आमेन. The enemy cannot find you. आणि शत्रू तुम्हाला शोधूच शकत नाही. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला your सांगतं life is hidden in Christ. की तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये लपलेलं आहे. You're all covered with the light of God. आणि तुम्ही सर्व देवाच्या प्रकाशाने वेढलेले आहात. For you it is a light, तुमच्यासाठी तो प्रकाश आहे. but the devil cannot trace you. पण सैतान तो तुम्हाला पाहूच शकत नाही. Praise God. हालेलुया. Wonderful protection of God Amen. is there when you're in salvation. आणि जेव्हा तुम्ही तारणामध्ये असता देवाचं सुंदरसं संरक्षण तुमच्या भोवती असतं. And the Lord is between you and the enemy. आणि देव तुमच्या आणि त्या शत्रूच्या मध्ये उभा असतो. Praise God. हालेलुया. And the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो, as Moses lifted up his hand जसं मोशेने आपले हात उंच केले and his rod, आणि त्याची काठी, the whole Red Sea parted पूर्ण तो समुद्र विभागला गेला and they all went inside आणि ते सर्व त्याच्यामध्ये पार गेले and they all went towards the other side. आणि ते पलीकडे गेले. And what happens? The enemy was still following them blindly. आणि शत्रू त्यांच्या मागे येत होता. And as they came in the center of the sea, आणि जसे ते त्या समुद्राच्या मध्यभागी आले, the Lord asked Moses to
raise up his hand and close the sea. आणि देवाने पुन्हा मोशेला आपले हात उंच करून तो समुद्र आहे पुन्हा पहिल्यासारखा करायला सांगितलं. Now listen to this very carefully. आणि हे पूर्ण लक्ष देऊन ऐका. Verse 25. 25वे वचन. You know, when the devil tries to follow you, जेव्हा सैतान तुमच्या मागे येतो the blessings of God are upon you. आणि जेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्यावर And असतात he starts following you to try to grab and rob all those things from your life. आणि जेव्हा सैतान ते सर्व आशीर्वाद तुमच्यातनं हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो And as he is following you आणि जसं तो तुमच्या मागे येतो and you're holding your peace, आणि जेव्हा तुम्ही त्या शांतीला धरून असता शांतीमध्ये असता you are at rest, तुम्ही विश्रांतीमध्ये असता you're praising God, तुम्ही देवाची स्तुती करत असता you're using your authority, तुम्ही तुमचे अधिकार वापरत असता the devil is following you. आणि सैतान तुम्हाला तुमच्या मागे येत आहे. Suddenly, अचानक as he is following you. जसं तो तुमच्या मागे येत आहे. Now look at verse number 25. आपण 25वे वचन पाहूया. It says, and bound their chariot wheels, making them drive heavily. रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिस्राच्या लोकांना कठीण झाले. The devil's army or the devil's chariot will become heavy and slow. आणि मग सैतानाची रथांची चाके जी आहेत ती हळू झाली. They got stuck. ती रुतली. They got stuck. ती रुतली. The chariot wheels got stuck. ती रथांची चाकं आहेत ती रुतली. And they became heavy. आणि ती जड झाली. They could not move ahead. ते पुढे जाऊच शकले नाही. They were trying their best, but their wheels got stuck. ते पुढे जाण्याचा खूप प्रयत्न करत होते पण चाकं तिथेच रुतून बसली. Praise God. हालेलुया. You are at rest. तुम्ही शांतमध्ये आहात. You are in peace. तुम्ही विश्रांतीमध्ये आहात. तुम्ही शांतीमध्ये You're आहात. praising God. तुम्ही देवाची स्तुती करत आहात. You're using God's authority. तुम्ही देवाचे अधिकार वापरत आहे. What is happening behind? पण मागे काय घडत आहे? The devil is stuck. सैतान अडकून पडलाय. The chariot is stuck. ते रथ अडकून पडले. They cannot progress now. ते आता पुढे येऊ शकत They नाही. are not able to move towards you. आता ते तुमच्याकडे येऊ शकत नाही. Praise God. हालेलुया. And you know what the devil says? आणि मग इथे सैतान काय म्हणाला? The devil says, सैतान म्हणतो let us flee from this place. आपण पळून जाऊया या जागेतून. Let us run from this place. या जागेतून आपण पळून जाऊया. For the Lord fights for them. कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने लढत आहे. That's what Egyptians said. आणि हेच मिस्री लोक बोलले. When they saw that the chariots were stuck, जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची रथांची चाके रुतून बसलेली they आहेत. said, we need to run away from this place. आपण इथून पळून जाऊया. Because it's not Israelites fighting against us. इस्रायली आपल्या विरुद्ध लढतायत असं नाही. It is their God fighting against us. पण त्यांचा जो परमेश्वर आहे तो आपल्या विरुद्ध लढत आहे. Praise God. हालेलुया. That's what the devil says. आणि हेच तर सैतान बोलतो. Let's run away from this God's children. आपण या देवाच्या लेकरांपासून दूर पळून जाऊया. If they keep praising God like this, आणि जर ते असंच देवाची स्तुती करत राहिले if they remain at rest आणि ते असंच शांत राहिले and they hold their peace, आणि त्या शांतीला त्यांनी धरून राहिले, we will get stuck आपण इथेच अडकून राहू मग. and we will not be able to fight against them. आणि आपण त्यांच्या विरुद्ध लढू शकणार नाही. Because God will turn against us. कारण की याचाच अर्थ देव आपल्या विरुद्ध आहे. And we will not be able to stand the Almighty. आणि आपण त्या सर्व समर्थाच्या पुढे उभं राहू शकत नाही. Praise God. हालेलुया. And I love this verse आणि मला हे खूप वचन आवडतं. because it says आणि ते काय आपल्याला सांगतोय? in verse number 25. No. Let me show you that verse. I love this verse. Yeah, verse number 13, verse number 13. And it says, Moses told the people, 13. verse number 13, Moses told the people, fear not, stand still
निर्गम 14:13. परंतु मोशेने उत्तर दिले, भिऊ नका, स्थिर उभे राहा and see the salvation of the Lord, आणि परमेश्वराचा तारणाचा अनुभव घ्या, which he will work for you today. जो तुमच्यासाठी आज काम करणार आहे. Praise God. हालेलुया. God is ready to show the power of his salvation every day. आणि तुम्ही देवाच्या तारणाचा अनुभव किंवा फायदे जे आहे, आशीर्वाद आहे, ते रोज पाहतात. It's not one day. ते एक दिवसासाठी नाहीये. He will show you his salvation every day. तो तुम्हाला ते तारण नेहमी दाखवेल. Praise God, because you are in that salvation. कारण तुम्ही त्या तारणामध्ये आहात. Don't have that fear that, oh, will I lose the salvation? No, you will not lose the salvation. आणि तुम्ही असे विचार करू नका की मी तारण गमावेल का. नाही, कधीच नाही. Oh, I sinned because something, didn't work with me. Did I lose my salvation? No, you have not lost your मी salvation. काही करू शकलो नाही, मी पाप केलं असेल तर तुम्ही असा विचार करू नका की मी त्या तारणाला गमवेल. Oh, I didn't pray, I didn't read the Bible. Did I lose my salvation? No, you have not lost the मी आज salvation. प्रार्थना केली नाही, वचन वाचलं नाही, मी तारण गमावलं का. तर नाही. Praise God. God says, however you are, I am ready to show the power of my salvation in your life. आणि देव म्हणतो, तुम्ही कसेही असा, मी माझ्या तारणाचं सामर्थ्य तुम्हाला दाखवतो. And the one important thing that I want to highlight over here. आणि एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगू इच्छितो. For the Lord told Moses, आणि देवाने मोशेला सांगितलं, and Moses told the Israelites. आणि मोशेने इस्रायली लोकांना, Moses said, मोशे म्हणाला, for the Egyptians that you are seeing today, आणि जे मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात, for the Egyptians that you are seeing today, जे मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहे, you shall not see them again. आजच्या दिवसानंतर हे मिस्र लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाही. The Lord is telling us today, आज देव आपल्याला सांगत आहे, the sickness that you're seeing today, जो आजार तुम्ही आज पाहत आहात, the suffering that you're seeing today, जो संघर्ष, जो त्रास तुम्ही आज पाहत the आहात, turmoil in your life that you're seeing today, जे वादळ तुम्ही आज तुमच्या जीवनात पाहत आहात, the pressures that you're seeing today, जे दबाव तुम्ही आज अनुभवत आहात, the plans of Satan that you're seeing today, आणि जे सैतानाच्या योजना तुमच्या जीवनात तुम्ही आज पाहत आहात, because of God's salvation, देवाच्या तारणामुळे you shall not see them again. ते तुम्ही पुन्हा पाहणार नाहीत. Praise God. Hallelujah. You shall not see that sickness again. ते आजार तुम्ही आता याच्या पुढे पुन्हा कधी पाहणार नाही. Believe in the salvation of God. आणि देवाच्या तारणामध्ये विश्वास ठेवा. Believe in the finished work of Jesus. आमेन. येशू ख्रिस्ताच्या ज्या पूर्ण झालेल्या कार्यावर विश्वास ठेवा. Believe on the 39 stripes that is taken for your sickness. आणि जे 39 फटके त्यांनी घेतले त्याच्यावर विश्वास ठेवा. You shall not see them again. तुम्ही ते आजार, ते त्रास पुन्हा पाहणार नाही. The curses that you saw in your past life, तुमच्या अगोदर भूतकाळामध्ये जे शाप तुम्ही पाहिले you तुमच्या shall not जीवनावर, see them again. ते पुन्हा तुम्ही पाहणार नाही. The kind of suffering, आणि जे संघर्ष, you shall not see them again. ते तुम्ही पुन्हा पाहणार नाही. Why? का? Because the Lord is ready to show the power of his salvation to you every day. कारण देव तुम्हाला त्या तारणाचे जे फायदे आहेत, आशीर्वाद आहेत, ते रोज दाखवायला You तयार have आहे. entered into that salvation. तुम्ही त्या तारणामध्ये प्रवेश केलेला आहे. Don't believe विश्वास ठेवू नका for sickness. आजारांवर Don't believe for struggles. आणि संघर्षावर. Don't believe the power of the devil will overpower you. आणि असा विचार करू नका की सैतानाचं सामर्थ्य Don't महान believe आहे. that someone tells you you're a weak vessel. आणि कोणी सांगितलं तुम्ही अशक्त आहात, त्याच्यावर विश्वास ठेवू Don't नका. believe that you are a failure. आणि तुम्ही अपयशी आहात याच्यावर विश्वास ठेवू नका. Even the failure that you saw, आणि जे अपयश तुम्ही पाहिलंय you shall not see that again. ते तुम्ही पुन्हा पाहणार नाही Praise God. तुमच्या जीवनात. Amen. आमेन. For God's salvation कारण देवाचं तारण will take that off from your life. तुमच्या जीवनातनं हे सर्व गोष्टी काढून टाकतात. But it all depends on what you believe. पण हे सर्व तुम्ही काय विश्वास ठेवता त्याच्यावर If you अवलंबून आहे. believe for sickness, जर तुम्ही आजारांवर विश्वास if you ठेवता, believe for failures, तुम्ही अपयशावर विश्वास if you ठेवता believe for that struggle, आणि त्या संघर्षावर तुम्ही विश्वास then ठेवता, those things will start coming.
मग त्या गोष्टी तुमच्या जीवनात येत But राहतील. if you believe that the salvation has set you free, पण जर तुम्ही विश्वास ठेवला की या तारणाने मला या सर्व गोष्टीतनं सुटका दिलेली आहे, if you believe that Jesus' finished work on the cross and his death and resurrection has set me free, आणि जर तुम्ही ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावर, त्याच्या क्रूसावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवता, but that means you will be set free from all those things. म्हणजेच तुम्ही त्या सर्व गोष्टीतून सुटका पावलेल्या आहात. Praise God. हालेलुया, Praise God. हालेलुया. You need to enjoy the benefits of salvation. आणि तुम्ही तारणाचे जे आशीर्वाद आहे त्याचा आनंद घेतला God पाहिजे. wants you to enjoy it. देवाला हवंय की तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. You're not a failure. तुम्ही अपयशी नाही. God says, देव म्हणतो, for the failures that you saw, जे अपयश तुम्ही पाहिले from now on, याच्या पुढे you will not see it. ते तुम्ही पाहणार नाही पुन्हा. People put you down. देवांनी लोकांनी तुम्हाला खाली लेखलं. You will not see yourself down. आता याच्या पुढे तुम्ही स्वतःला खाली लेखणार नाही, For my पाहणार नाही. salvation will lift you up. आमेन. कारण माझं तारण तुम्हाला उंच करेल. The debts you were in, ज्या कर्जात तुम्ही आहात you will not see it again. तुम्ही ते पुन्हा पाहणार नाही. For my salvation will make you free from every debt. कारण माझं तारण तुम्हाला सर्व कर्जातून मुक्त करेल. Praise God. If you believe, जर तुम्ही विश्वास if ठेवता, you dare to believe, जर तुम्ही धैर्य करता त्याच्यावर विश्वास you ठेवणार, will be out of all these things. तुम्ही त्या सर्व गोष्टीतून बाहेर पडाल. The demons that you saw harassing you and torturing you, आणि जे दुरात्मे तुम्हाला त्रास देत आहेत, you will not see them again. तुम्ही त्यांना पुन्हा पाहणार नाही. Praise God. हालेलुया. God is on your side. देव तुमच्या बाजूने आहे And God is fighting your battles. आणि देव तुमचं युद्ध लढत आहे. For the Lord says, it's not your battle, it is my battle. कारण देव म्हणतो, हे युद्ध तुझं नाही तर ते माझं आहे. Amen. You need to be at rest तुम्हाला विश्रांतीमध्ये and राहायचं hold आहे. your peace. आणि तुमची शांती धरून राहा. Praise God. And the rest, God will do it. आणि बाकीचं मग देव करेल. God does not need your cooperation in fighting. आणि देवाला संघर्षामध्ये तुमचं सहकार्य God नकोय. needs your cooperation in holding your peace. देवाला तुम्ही शांतीमध्ये राहावं याच्यामध्ये सहकार्य He हवं. says, stand still. देव म्हणतो शांत राहा, That's what Moses told Israelites. स्थिर राहा, Stand still. स्थिर राहा, Be still. शांत राहा. Don't need to worry. काळजी करू नका, Don't need to fear. घाबरू नका. The Lord is fighting. देव तुमच्यासाठी लढत The आहे. Lord is fighting. देव तुमच्या बाजूने लढत आहे. And because He's fighting, आणि तो लढत आहे म्हणून He is wanting to show the power of His salvation in your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये त्याचं तारणाचं फायदे आशीर्वाद दाखवायचे आहे. Hallelujah. हालेलुया. May I declare, मी घोषित करतो, let me declare, मला घोषित करू द्या. the sickness that you saw आमेन. till today, you shall see it no more. आमेन. जे आजार तुम्ही आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये पाहिलेत, अनुभवले, त्याचा त्रास सहन केला, याच्या पुढे तुम्ही त्याचा त्रास पाहणार नाही. The struggles and sufferings and failures you saw till today, you shall see it no more. आणि जे त्रास, संघर्ष, अपयश तुम्ही पाहिलेत, याच्या पुढे तुम्ही त्याचा अनुभव घेणार नाही. The life of lack that you saw till today, you shall see it no more. आणि जे कमतरतेचं जीवन तुम्ही अनुभवलं, याच्या पुढे तुम्ही ते पाहणार नाही. Maybe your path was full of thorns and stones and rough. God says you shall see it no more. आणि जो जीवनाचा संघर्ष तुम्ही त्या काटे कुचळ्यांमध्ये पाहिला, खळग्यांमध्ये पाहिलाय, याच्या पुढे तुम्ही त्याचा अनुभव घेणार नाही. The dryness that you saw in your life, you shall see no more. आणि जे ड्रायनेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवलंय, याच्या पुढे तुम्ही तो पाहणार नाही. You shall be flooded from now on, God याच्या says. पुढे तुम्ही समृद्धीतेत, विपुलतेत चालता. You shall see the abundance in salvation, God says. आणि विपुलतेचा अनुभव तुम्ही घेताल. You shall see the abundance of health in your life, God says. आणि आरोग्याचा अनुभव तुम्ही घेताल. That is what God has kept for us in His salvation. आणि हेच देवाने त्याच्या तारणामध्ये आपल्यासाठी ठेवलेलं आहे. Praise God. हालेलुया. Hallelujah. You need to believe. तुम्हाला विश्वास You ठेवायचा need आहे. to believe. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. God wants to show the power of His salvation. देवाला त्याच्या तारणाचं सामर्थ्य तुम्हाला दाखवायचं आहे. The devil is stuck.
सैतान His अडकले, chariots are stuck. त्याचे रथ रुतून बसले, Oh, they will turn behind. ते मागे वळून गेले. They will not be able to progress. आता ते प्रगती करू शकत नाही, पुढे येऊ शकत नाही, They will run away. ते पळून गेले. That's what they said. आणि We हे cannot fight these people. ते असंच म्हणतात की आम्ही या लोकांशी लढू शकत नाही. God's children, we cannot fight. देवाच्या लेकरांबरोबर आम्ही लढू शकत Because नाही, God fights for them. कारण देव त्यांच्यासाठी लढतो. Praise God. आमेन. Be happy. आनंदी राहा. The Lord is fighting your battle. आमेन. देव तुमचं युद्ध लढत आहे. Let's close eyes, we'll pray. आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, we thank you आमेन. for this wonderful day and we thank you for speaking to us. हमसे बात करने के लिए धन्यवाद प्रभु. धन्यवाद परमेश्वर, आप हमारा युद्ध लड़ रहे हो प्रभु. आमेन. और धन्यवाद आपके उद्धार का हर आशीर्वाद आप हमारे जीवन में देखना चाहते हो प्रभु. लेकिन आप कहते हो कि मेरे साथ आप सहकार्य करो. Just believe. Stand still. Yes, Lord. Remain at peace. Be in rest. And I will fight your battle. Amen. मैं आपका युद्ध लड़ूंगा. Lord, I thank you that the things that we saw in the past, the failures that we saw in the past, the sickness that we saw in the past, the hard way that we found in the past, everywhere we went, the roads were closed. All these things, God says, you shall see it no more in your life. Amen. Thank you, Father. God says, I will open your ways. I will make your ways. I will show you the ways. Hallelujah. Father, we thank you. हम धन्यवाद देते प्रभु. I declare this by faith upon your people who are hearing this message this evening. I pray, Abba Father, things will change supernaturally in the spiritual realm. Angels will start moving and taking the right place and position so that they are ready to receive things from you, Abba Father. Thank you, Lord. I pray and I declare, Father, let their angels, their ministering angels, start moving as they cooperate with you in Jesus' name. जैसे आपके साथ वो सहकार्य करते प्रभु, उनके पवित्र दूत उनकी सही तरीके से और अच्छाई से सेवकाई कर पाए यीशु के नाम से. Thank you, Father. Lord, I bless them. And right now I pray in the name of Jesus. Yes, Lord. If there is anything that the devil has planned against them, if there is anything that the devil has made their life difficult, Yes, Lord. thorny, Yes, strugglesome, Yes, Lord. suffering, right now I believe from today, they shall see it no more in Jesus' name. Amen. I break every power of the devil. I break every authority of Satan over the life in Jesus' name. The devil will not plan, or even if he plans, his plans will never succeed in Jesus' name. Right now, Lord, I pray for each and every person who's joined, for their home, for their family, उनके घर परिवार के लिए हम प्रार्थना करते यीशु के नाम से. हर एक बीमारी जो पीढ़ी पीढ़ी से प्रभु उनको तकलीफ दे रही है प्रभु, हर एक प्रभु मेंटल प्रॉब्लम्स, मानसिक प्रॉब्लम्स, दबाव, तनाव, टेंशन्स, वरीज, प्रेशर्स, mental instability, right now I bind and destroy all these conditions. I speak to the foul demons. I command them to leave God's people. निकलो यीशु के नाम से. इन सारे लोगों को छोड़कर निकल जाओ प्रभु यीशु के नाम से. I break that curse upon their life. I break that authority of the devil over their life in Jesus' name. Lord, I pray in the name of Jesus Christ. I release them from every kind of sickness and disease by God-given authority in Jesus' name. I release God's healing and health upon their life. And I pray, Abba Father, मैं प्रार्थना करता हूँ यीशु के नाम से, आपका कृपा के द्वारा सहायक करो प्रभु, ताकि वो विश्वास कर पाए कि उद्धार में जो फायदे हैं प्रभु, उद्धार के जो बेनिफिट्स है प्रभु, वो सारे बेनिफिट्स उनके जीवन में वो ले पाए, स्वीकार कर पाए, ग्रहण कर पाए यीशु मसीह के नाम से. Thank you, Father. Lord, I pray in Jesus' name right now. I cancel every problem in the right knee. I rebuke that in the name of Jesus. I rebuke that problem in that right knee. Any kind of abnormality in that knee, pain, abnormal function in that right knee, Jesus' name. Lord, I release healing upon them. Amen. I release healing upon them. I bind every kind of heaviness upon a head, upon someone's head. I rebuke that heaviness.
You feel as if a kind of revolving darkness is around your head, and you're not able to think clearly. You're not able to plan clearly. You're not able to decide clearly. Right now, I rebuke the darkness of that head, over that mind. In Jesus' name, I command that darkness to leave. Let God's light shine. I pray, dear Abba Father, मैं प्रार्थना करता हूँ प्रभु आपका उजाला